सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील चर्चित अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने प्राजक्ता पाटील यांचा नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। दरम्यान भाजपचे राजन पाटलांनी कट कारस्थान करून उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय। पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून 3-4 वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं। प्रत्येक याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, तर ती सूचकाची सही राहिलीच कशी, असं कसं शक्यच नाही ना ते। ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला, का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते। मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते। आता मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी लावेन। ज्यावेळेस आम्ही छाननीची प्रोसेस चालू केली त्यावेळी नगराध्यक्ष पदाचे 3 उमेदवार आहेत। त्यापैकी पाटील प्राजक्ता अजिंक्य राणा यांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते। शिंदे सरस्वती भागवत या अपक्ष उमेदवार आहेत, त्यांचे ते स्वतः समक्ष त्यांचे वकील इथे उपस्थित होते। आणि तिसरे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे थिटे उज्ज्वला महादेव या ठिकाणी उपस्थित नव्हत्या। अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या करता नगराध्यक्ष पदाकरिता उज्ज्वला थिटे यांचा भरलेला अर्ज आज छाननीमध्ये बाद करण्यात आला। खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे का नाही हा प्रश्न निर्माण व्हावा। प्रशासनावर किती प्रमाणामध्ये दबाव आणि दडपण आणलं जातं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अनगर नगरपंचायतीची ही निवडणूक। माझी माहिती अशी आहे की कुठलाही जो राष्ट्रीय पक्ष आहे किंवा राज्याचा पक्ष आहे त्यांना उमेदवारी देताना 5 सूचकाची सही लागते आणि काही उमेदवार हे एका सूचकाला भाजपचे तिकीट मागतात, एक सूचक देऊन राष्ट्रवादी तिकीट मागतात। नोंदणीकृत पक्षाची तिकीट मागायची असेल तर 5 सूचक लागतात अशी माझी माहिती आहे। आता 5 सूचक नसेल तर तो अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य होणार नाही। मी जिंकणार होते म्हणून जाणीवपूर्वक माझा अर्ज बाद केला। राजन पाटलांनी प्रशासनावर दबाव टाकला। उमेदवारी अर्ज बाद झाल्यावर उज्ज्वला थिटेंचे आरोप। एकतर आम्हाला कागदपत्र दिले नव्हते, एकतर आम्ही गुगलवर जी पूर्वीची माझी मतदार यादी होती ती जोडली होती। प्रमाणित झालेली 10/11/2025 प्रमाणाची यादी आम्हाला तिथे गेल्यानंतर मिळाली, त्याच्यामध्ये आमचा क्रमांक बदललेला होता। यांचं काम होतं ती तुमची पूर्वीची जोडलेली कट करावी लागेल, दुसरी घ्या, ते त्यांच्या लक्षात आलं नाही का। आता न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी जातोय, रात्रीपासून त्यांना मेल करतोय की अवैध तुम्ही का केलं त्याची कारणे दाखवा, तर आता आणखीही ईमेल आला नाही। तर न्यायालयामध्ये जाण्याचे टायमिंग 3 वाजताच आहे, मग 3 वाजेपर्यंत आम्ही कसं पोहोचणार आहोत। याच्यावरून एवढं लक्षात येते की हे पूर्णपणे त्यांनी केलेलं षडयंत्र आहे।